श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार मंडळी, आज उत्पत्ती एकादशी। या एकादशीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं मी या माध्यमातून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आपल्याला एकदा विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तींपर्यंत, अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक पुढच्या पिढीपर्यंत या एकादशी महात्म्याच्या कथा पोहोचाव्यात। याच्याकरता हा व्हिडिओ एकतर शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, हा आपला चॅनल आहे। पुराणातल्या कथा, रामायणातल्या कथा, श्रीमद भागवतातल्या कथा याच्यावरती आपण प्रसारित करत असतो। आणि आत्ता हे एकादशी महात्म्य, मुळात एकादशीचं व्रत का करावं, त्याची नेमकी जी नावं आहेत त्या नावांमागे काय कथा आहेत या आपण यातनं बघतोय। तेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत हे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याला लाईक करा, एवढं सांगतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करतो। आजची जी एकादशी आहे तिचं नाव आहे उत्पत्ती एकादशी। आपल्याला नावावरूनच कळलं असेल की ज्या दिवशी एखादी गोष्ट उत्पन्न होते तो आजचा दिवस म्हणजे उत्पत्ती। तेव्हा आजच्या एकादशीचं उत्पत्ती एकादशी असं नामकरण का झालं याची कथा मुळामध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुनानं असा प्रश्न विचारला। त्याच्या आधी भगवंतांचा आणि अर्जुनाचा वार्तालाप आहे, ज्याच्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की मुळात एकादशीचं व्रत का करायचं। आणि हे सगळं श्रवण केल्यानंतर मुळात अर्जुनाने विचारलं की भगवंता श्रीकृष्णा, मला हे सांग की ही जी तिथी आहे, तू ज्याचं महत्त्व आत्ता समजावून सांगितलंस, मुळात ही सर्व तिथींपेक्षा पवित्र कशी झाली ते मला सांग। त्यावेळेला भगवंत म्हणतात, पार्था ऐक, कृतयुगामध्ये, ज्या युगामध्ये म्हणजे कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात। ह्या 4 युगांपैकी पहिलं युग ज्याला कृतयुग म्हणतात, त्या कृतयुगामध्ये मुरु नावाचा एक दैत्य होता आणि तो अत्यंत महापराक्रमी असा होता। परंतु लक्षात घ्या, हे दैत्य महापराक्रमी असले तरी सुद्धा त्यांचा पराक्रम हा सज्जनांना त्रास देण्यासाठी आहे, म्हणून ह्यांना दैत्य म्हटलेलं आहे। सर्व देवांवरती त्यांनी अधिराज्य गाजवलं होतं, सर्व देवांना पळताभुई थोडी केली होती असं भगवंत सांगतात। आणि त्याच्यामुळे सर्व देव, इंद्राला सुद्धा यानं जिंकलं होतं, अष्टवसु आदित्य ब्रह्मदेव यांना सुद्धा यानं युद्धामध्ये पराभूत केलं। आणि मग सर्व देवता भगवान शिवांना शरण गेले। शिवांना शरण जाऊन त्यांनी सगळा वृत्तांत कथन केला आणि त्याच्यानंतर भगवान शिवांनी या मुरु नावाच्या दैत्यापासून सुटण्यासाठी सर्व देवांना एकत्रित करून भगवान महाविष्णूंना ते शरण गेले। भगवान शिव काय म्हणतात की ज्यांच्या रथावरती गरुडध्वज आहे, जो जगाचा स्वामी आहे, शरणागतांना अभय देणार आहे आणि भक्तांचं रक्षण करणार आहे, त्यांना थेट आपण शरण जाऊया, त्यांना साकडं घालूया। आणि म्हणून सर्व देवांच्या समवेत भगवान शिवजी हे त्या त्रैलोक्याचा जो स्वामी आहे, ज्याची आराधना सर्व देव करतात, त्या कमलनयन मधुसूदनाला शरण गेले। आपल्याला माहिती आहे की भगवान महाविष्णू यांचं शयन शेषावरती शयन करतात आणि क्षीरसागराचा जो समुद्र आहे त्याच्या तटावरती हे सगळेजण उभे आहेत। भगवान महाविष्णूंची प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर
भगवान महाविष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले. सर्वांनी प्रार्थना केली आणि भगवान महाविष्णूंनी विचारलं, प्रश्न केला की तुम्ही सगळेजण देव का आला आहात, काय संकट असं ओढवलंय. तेव्हा इंद्रानं सांगितलं की ज्याच्या पुढे आम्ही सर्वजण हतबल झालो आहोत त्याच्यापासून आम्हाला संरक्षण हवं आहे, आम्हाला आमची सोडवणूक करून घ्यायची आहे. भगवंतांनी विचारलं की कोण आहे तो. तेव्हा इंद्र म्हणाला की मी तुम्हाला त्याची सर्व हकीकत सांगतो. पूर्वी ब्रह्मांड वंशात नाडीजंग नावाचा दैत्य होता. हा दैत्य अतिशय क्रूर आणि दुष्ट, उग्र, परंतु तपस्वी, बुद्धिवेत्ता, परंतु देवद्वेष्टा होता आणि महाविनाशक म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याचाच हा पुत्र मुरू. हा सुद्धा अत्यंत महापराक्रमी आहे, बुद्धिमान आहे, चतुर आहे, परंतु याची बुद्धी जी आहे ती दुष्कर्मा करता वापरली जाते आणि त्या अशा बुद्धीचा उपयोग करून यानं सर्व देवतांना त्रास दिलाय, अग्नीला त्रास दिलाय, सर्व यज्ञ बंद पाडलेत. तेव्हा आपण स्वतः प्रकट होऊन त्या मुरूला त्याचा वध करावा, त्याला संपवावं. भगवान महाविष्णू म्हणाले, ठीक आहे, तुम्ही सगळे जण माझ्या बाजूने युद्धामध्ये उतरा. आणि प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंचं आणि त्या मुरू नावाच्या दैत्याचं मोठं युद्ध झालं असं सांगतात. सर्व देव त्या युद्धामध्ये भगवंतांच्या बाजूने युद्धात उतरले आणि 1000 वर्ष ते युद्ध चालू आहे. तरी सुद्धा तो मुरू नावाचा जो दैत्य आहे त्याचा निपात होईना. 1000 वर्ष अखंड युद्ध केल्यानंतर भगवान महाविष्णू दमले, कारण भगवान महाविष्णू अथक त्या युद्धामध्ये उभे आहेत. बाकीचे देव आलटून पालटून आहेत, त्यामुळे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. परंतु भगवान महाविष्णू अखंड 1000 वर्ष त्याच्याबरोबर युद्ध करतायत. आणि प्रसंग असा सांगतात की भगवान महाविष्णू त्याच्याबरोबर युद्ध करता करता त्यांना काही काळ थकवा आला आणि म्हणून आपला थकवा घालवण्यासाठी म्हणून ते बदरिकाश्रमात विश्रांतीसाठी निघून गेले. त्या बदरिकाश्रमामध्ये हैमावत नावाची एक सुंदर गुहा होती. त्या गुहेमध्ये भगवान महाविष्णू निद्रा घ्यावी म्हणून काही काळ थांबले आणि हा जो मुरू नावाचा दैत्य आहे तो सुद्धा भगवान महाविष्णूंचा पाठलाग करत करत त्या गुहेपर्यंत येऊन पोचला. भगवंतांना ह्याची कल्पना नाही असा उल्लेख आहे कथेमध्ये, पण प्रत्यक्ष भगवंतांच्या आज्ञेसुद्धा शिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. तेव्हा भगवंतांना ह्याची कल्पना आहे, पण भगवंतांनी आपण निद्रिस्त झालो आहोत असं एक प्रकारे नाटक केलं असं आपण म्हणूया. आणि भगवंत गाढ निद्रेमध्ये गेले असा उल्लेख आहे. त्याच वेळेला तो मुरू दैत्य त्या गुहेमध्ये आला आणि आता भगवान महाविष्णू झोपले. तेव्हा त्यांना मारण्यासाठी ही उत्तम संधी आहे असा त्याच्या मनातला हेतू भगवंतांनी जाणला आणि त्याच वेळेला भगवंतांच्या शरीरापासून, भगवंतांच्या शक्तीपासून, भगवंतांची जी शक्ती आहे माया नावाची, त्या मायेपासून एक महातेजस्वी अशी कन्या उत्पन्न झाली, एक देवी उत्पन्न झाली. त्या देवीच्या हातामध्ये आयुध आहेत आणि तिनं ह्या मुरू नावाच्या दैत्याला आव्हान दिलं. ती युद्धाला सज्ज झाली आणि तिनं एक एक करत ह्या मुरूचे सर्व हात जे होते ते कापून टाकले. त्याची जी शस्त्र होती त्याचा निपात केला आणि एका प्रसंगी तिनं ह्या मुरूचा शिरच्छेद केला. भगवान महाविष्णू निद्रेमध्ये, त्याचा शिरच्छेद होताना मोठा आवाज झाला आणि त्या आवाजानं भगवान महाविष्णूंना जाग आली असं म्हणतात. आणि भगवान महाविष्णू पाहतायत की माझी तर आत्ता निद्रा लागली आहे आणि हा दैत्य या ठिकाणी मरून पडला आहे, त्याचा अंत झाला आहे. तेव्हा हे कुणी केलं हे पाहण्यासाठी म्हणून भगवान महाविष्णू इकडे तिकडे नजर त्यांनी फिरवली असं म्हणतात. तेव्हा ती देवी त्यांना दिसली. तिने विचारलं, देवी आपण कोण आहात?
तेव्हा त्या देवीला अत्यंत आनंद झाला आणि ती म्हणाली, भगवान महाविष्णू, मी आपल्यापासूनच निर्माण झाले आहे, तेव्हा मी आपली कन्या आहे, आपल्या अंशापासून मी निर्माण झाले. आपली जरा झोप लागली, आपण निद्रिस्त होतात, तेव्हा ह्या त्रैलोक्याला ताप देणाऱ्या मुरु नावाचा जो दैत्य आहे त्याचा मी निपात केला, इतकंच. याच्यामध्ये माझं असं सामर्थ्य काहीच नाही. भगवान महाविष्णू प्रसन्न झाले आणि ते तिला म्हणतायत की देवी, तू अत्यंत पुण्यशील आहेस, सुव्रता आहेस, धन्य आहेस. दैत्यांचा वध तू केलास म्हणून मी तुझ्यावरती अत्यंत संतुष्ट झालेलो आहे. तेव्हा तुला पाहिजे तो वर तू मागून घे. देवी म्हणाली, मला काहीही वर नको, कारण मला आता मिळवण्यासारखं काही नाही. तरी सुद्धा भगवंत म्हणतात की नाही, मला तुला काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला ती देवी म्हणाली की भगवन, तुम्ही जर माझ्यावरती प्रसन्न असाल तर मला एकच वर द्या की माझ्या जन्मदिनी जो मनुष्य उपवास करील तो जरी महापातकी असला तरी ह्या काळामध्ये तरुण जाईल. पूर्ण उपवासाने त्याला जे फल मिळेल त्याच्या अर्धपुण्य नक्त भोजनानं मिळेल, त्याच्या अर्धपुण्य एक भुक्त राहण्यानं मिळेल आणि त्याला धर्म, अर्थ आणि मोक्ष प्राप्त होईल. त्याचबरोबर जो पुरुष जितेंद्रिय राहून ह्या दिवशी भगवत भक्तीत रत राहील त्याला शतकोटी कल्प विष्णू लोकामध्ये स्थान मिळेल. एवढा फक्त मला वर द्या. म्हणून भगवंत म्हणाले, तथास्तु. आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस. भगवंत म्हणतात, हे कल्याणी, तू माझीच शक्ती आहेस आणि तू उत्पन्न एकादशीला झालीस, म्हणून आजपासून तुझे नाव एकादशी. तृतीया, अष्टमी, नवमी, चतुर्दशी या सगळ्या तिथी ज्या आहेत त्या मला विशेषत्वाने प्रिय आहेत. परंतु आजपासून मला सर्वात प्रिय असणारी तिथी जर कोणती असेल तर ती ही एकादशी. अशी ह्या उत्पत्ती एकादशीची कथा आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत या कथा पोहोचाव्यात. यासाठी या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत ही व्रतवैकल्य का करावी याच्यामधून काय फायदा असं म्हणून मांडणं योग्य होणार नाही. पण हे केल्यानं याची काही सायंटिफिक कारण आहेत. 15 दिवसातून 1 दिवस अशा प्रकारे उपवास करावा असे डॉक्टर सांगतात की जेणेकरून कॅन्सरसारखे जे रोग आहेत ते बरे होण्यासाठी सुद्धा हा जो उपवास आहे तो केल्यानंतर शरीरामध्ये ज्या प्रकारची रसायनं स्त्रवतात ती सुद्धा अत्यंत उपयोगी आहेत. तेव्हा याचं सायंटिफिक कारण काय आहे हे सुद्धा तरुण पिढीनं लक्षात घ्यावं एवढं सांगतो आणि आज या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.